नमस्कार मित्रांनो, सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात असणाऱ्या पिंपराळे या गावात आहे. मित्रांनो, सध्याची परिस्थिती पाहिली तर 90% लोक गावाकडून शहराकडे स्थलांतरित होताना दिसतात. पण पिंपराळे गावात एक असा व्यक्ती आहे जो स्वतःचं गाव सोडून, स्वतःचं राहतं घर सोडून शेतात राहतो. कारण त्याला आवड आहे शेतीची, आवड आहे मेंढरांची. मित्रांनो, शेतात राहून मेंढी पालन करून हा व्यक्ती महिन्याला लाखोंची कमाई करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या व्यक्तीचा संघर्ष दाखवणार आहोत आणि संघर्षातून उभं केलेलं त्याचं स्वतःचं साम्राज्य दाखवणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव आणि गाव कोणतं सांगाल का? दत्तू तुकाराम एरकर, गाव पिंपराळे. तुम्ही घर सोडून रानात राहण्याचा निर्णय का घेतला? घर सोडून रानात राहण्याचा निर्णय असा घेतला, गावाला नाही पाणी, म्हणजे आपल्या राहतो तिथं पाणी नाही, काय नाही, जनावराला पाणी नाही. तिथं आपल्या शेतात थोडस पाणी आहे, त्यासाठी आम्ही रानात आलोय. तुम्हाला शेती आणि मेंढरांची आवड कधीपासून आहे? लहानपणापासून मेंढराची आवड आहे. शेती आम्हाला आई वडिलाची, म्हणजे वडिलाची कमी असल्यामुळं आपण थोडीशी शेती ही केलेली आहे. त्यात आपला कष्ट करणे, दगड रान तयार केले, ही आवड आहे आपल्याला. जेव्हा तुम्ही सुरुवातीला रानात राहायला आला तेव्हा सुरुवातीला लोक तुम्हाला काय म्हणायचे? लोक म्हणायला काय, आपल्या वनात कशाला राहिलाय, घरी जा गेला का? मी लोकांना म्हणलं, मला घरी पाणी नाही. आपल्याला कसं आहे, पाणी नाही जनावराला. हे 50-60 बकरी येते, 4-5 गुरं आहे ती, त्यामुळं आपल्याला लोकांच्या दारात कुठवर पाळणार. मग आपलं स्वतःच थोडस पाणी आहे, त्यासाठी आम्ही निर्णय घेतला की रानात राहायचं. जेव्हा तुम्ही रानात राहायला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला सगळ्यात मोठी अडचण कुठली आली होती? सगळ्यात मोठी म्हणजे आपल्या लांडग्याची ह्याची अडचण, दुसरी अडचण नाही. म्हणजे ह्या बकऱ्यांसाठी अडचण आलेली होती, पण आपली 2 माझा भीमा आणि राज, त्याच्या जीवा माझं जीवन आहे. तुमच्याकडे सध्या किती मेंढर आहेत? माझ्या सध्या 50 मेंढर आहेत. मोठी 50 आहे ती थोरली. आणि एका मेंढीपासून वर्षाला किती उत्पन्न मिळू शकतं? एका मेंढीचं उत्पन्न वर्षाला चांगली आपण सांभाळली, चारा पाणी सगळे व्यवस्थित पोषण केलं नाही चांगलं व्यवस्थित, तर एका मेंढीचे 20,000 6 महिन्याला होतात. म्हणजे 5 महिना गाभण, तरी सरासरी आम्ही 3 पावणे, चांगला सांभाळणार असला तर 2.5-2 महिन्यात कुकरी विकून टाकतो. त्यापासून मेंढपाळाचा आम्हाला फायदा आहे, म्हणजे आमचं कष्ट निभार आहे. मेंढराचा सांभाळ करत असताना सर्वात कठीण गोष्ट कोणती वाटते? सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे शेतातल्या एखाद्या शेतकऱ्याच्या कडेला गेलं, त्याने हाणमार करायची, शिव्या द्यायची, पावसा पाण्याचं कठीण गोष्ट ही प्रश्न आहे. मेंढरांना कुठले रोग जास्त प्रमाणात होतात? मेंढराला रोग म्हणजे जरबा, म्हणजे तोंडाला घर येतात, परत पायाला हे होते का, चकल्या होते त्या. जर तुम्ही मेंढी पालन करताय तर मेंढीसाठी एका मेंढीला साधारण रोजचा खर्च किती असतो? आम्ही ते, म्हणजे आमचं कसं भटकत, आम्ही काही एखादं घेऊन चालत नाही. म्हणजे आम्ही भटकत असतो फिरवून रानात देऊन आपलं तेवढ्याच. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात काय काय अडचण येतात मेंढी पालन करताना? पावसाळ्यात म्हणजे कशी अडचण, उन्हाळ्यात कसं आहे, 4-5 महिना 5-6 महिना काय अडचण येत नाही, पण पावसाळ्यातली अडचण येते. कुठल्या अडचण येतात पावसाळ्यामध्ये? पावसाळ्यात म्हणजे कोकणात गेलं की चिखलात खायला येत नाही बकऱ्यांना, बकऱ्यांना खायला गावत नाही, परत वाऱ्या कावराचा बिया, ही अडचण, दुसरी काय अडचण नाही. आणि आता तुम्ही गाव सोडून तुमचं इथं रानात तुम्ही दोघंच राहता. रानात राहताना तुम्हाला भीती वाटत नाही का? नाही, आम्हाला भीती कशी, आम्ही लहानपणापासून आम्हाला व्यवसाय किती आम्ही मसटवण्यात स्वाग राहतो. आम्हाला काही असं प्रेस जळत असलं तर तिथं आम्ही राहतो. मेंढपाळापाशी आम्हाला या लक्ष्मी कशाची भीती नसते, फक्त भीती लांडग्याची, वाघाची भीती असते. आता आपण बघितलं तर हे सगळं माळरान आहे, लांब पर्यंत घर पण नाही कुठं नाही. तर मग लांडगा असतो किंवा आपल्याकडे तरसाचं प्रमाण जास्त आहे. कधी तुम्हाला असा प्रसंग आलाय का की मेंढराजवळ लांडगा आले ती, तरस आले ती? नाही, आला एक प्रसंग. माझ्या भीमानी राजूने तिथून तरोस, आम्ही दोघं नवरा बायको असताना आम्ही झोपल्यानं माझे 2 कुत्रे भीमान राज, त्यांनी असं पाखरू केस बसलं तर लगेच जागा, रातभर झोपत नाही. त्यांनी लगेच चावल घेतले की
तिथनं तरुस ताणला हा असाच कंपनीच्या कडेने डोंगरा नेला ताणीत. हा त्यामुळे आम्हाला भीती हे कुत्र्याचे जीव आमचं जीवन आहे, आम्हाला कशाची भीती वाटत नाही. बेमान राज इतका जे माझा ऐक नाही, पोटच्या लेकरापेक्षा मी सांभाळतो. हा त्यांना कुत्रा म्हणून हाळी मारली तर त्यांना कळणार नाही. बेमान राज राज म्हणलं की येणार. भीमा चल, भीमा चल, भीमराव राजा चल, भीमा हे भीमा चल, भीमा चल, राजे चल, राजे ये, राजा चल चल, भीमा चल, राजो हे राज राजा चल, राजा भीमा चला. बाबा, शेतीबद्दल तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ते? हा शेतीबद्दल तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे ते? ही जमीन अगोदर कशी होती? ही जमीन अशी होती, निवळ निवळ बघा, असं एक कधी टेकाड होतं. एक कधी टेकाड असल्यानंतर ते आम्ही टप्प्यामध्ये वरलं वावर थोडस तयार केलं. थोडस तयार केल्यानंतर आईला आपलं म्हणलं आपलं ते पैसे लोकांचं फिटल्यानंतर मग आपल्याला सोर्स येईल. असं मग याला आपलं 2 वर्ष गेले, अजून 1-2 वर्ष जाणार आहे माती भरायला. पण आपण आता हे बेस्ट ते बेकर लावलं, ते कंपनी दगाड जातात. साहेबाच्या मागे लागून लागून दमलो त्या कंपनी साहेबा. काय आमच्या गरीबाची कोण दक्षता घेना मग आपलं ते आमच्या गावातले पोकलेम आहे छोटस, ते मोठं काय पोकलेम येईना. त्याला म्हणलं मग माझ्या गाशीची परिस्थिती, पैसे काय लगेच देणार नाही. त्यांना विश्वास मोठा, हे पैसे आपलं हुकमी आहेत. मग त्याला रातोरात 9 तास पोकलेम चाललं, ते बेकर ठोक 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 करायचं ते का तिथवर फट राहिलं तर तेवढं त्यांनी बेकार मारलं. परत आम्ही मग बाया लावून दगाडी येचून आपलं टप्प्याटप्प्याने चाललंय काम. आपलं एकदम नाही, आपल्याला ताकद येईल असं. पडीक जमीन सुपीक बनवायची कल्पना तुम्हाला कशी मिळाली? पडीक जमीन म्हणजे आम्हाला शेती नाही गावाला, आमच्या आई वडिलाची थोडीशी शेती आहे. आम्हाला काय रोज लोकांच्या बांधाला जायचं. आता वाटेने एक जणाच केलंय क्षेत्र मी 2 एकर. त्याला कालच सांगितलं मला काय नको बाबा, माझं तयार झालंय, कुठं आता आपलं स्वतःच झालंय, मला काय वाटत परवडत नाही. त्याला काय म्हणलं बाबा सर तुम्ही भांडवल घाला, त्याचं उत्पन्न निघालं असं तुमची तुम्ही कट करून घ्या. तसं नाही म्हणला तुम्ही. म्हणलं मला काय नको बाबा. हे जाधववाडीतल्या एक जाधवाज म्हणून शेती वाटेन केली होती, निम्या वाटेन. ते काल आला, म्हणला खताचे पैसे 4 टायल्या खत टाकले. ते म्हणले विरकर पैसे द्या. म्हणलं माझ्या काय भानगड नाही, माझं शेतीचं काम चाललंय. मी आपल्या वाहनवाल्याला माझे व्यवहार चांगले असल्यामुळं लोक येतील. त्यामुळे म्हणलं मला काय वाटेल नको, भांडवल घालीत असला तर मग तुमची शेती करतो. ते म्हणले नाही भांडवल तुम्हाला, सर लोक इतकीच आहेत की नाही, लय मग सर लोक. म्हणलं आम्हाला नको, तुमचं तुम्ही करा, आम्ही कोणाचं आम्हाला सवय म्हणलं मेंढपाळ भटकत जायचं. तुम्ही नाही दिलं तर आम्ही उपाशी राहणार आहे का? त्या हिशोबावर मी म्हणलं आम्हाला नको, तुमची तुम्ही कोणाला द्या भाऊ. आता गेली तुम्ही 15 दिवस झालं दगड वेचत आहेत रानातली, तर आतापर्यंत किती बदल झाला या रानामध्ये? लय बदल झाला. आता पेरायचं रान झालं. आता मग पाऊस पडला की वाटाणा पेरणार. वाटाणा पेरून एक दुकानदार आहे आपला जोडीदार, त्याला म्हणलं ती पावसागत मला दे. एक जणांनी पाईपी दिली द्या, PVC पाईपी जुन्या पाईपी द्या. ते म्हणला बाबा माझ्या मी पाईपी, म्हणजे एक कणाव ते इथला वामन करंडे आहे म्हणून ते म्हणले माझ्या पाईपी ते न्याजा. ते बी कसं ते तर देतोय का, मी त्याच्या मुलाचं लग्न जमावलं, एक आपलं जमावल्यानंतर ती मग मोठा माणूस आहे तसा ती तर देतोय. त्याच्या मुलाचं लग्न जमावल्यानंतर त्याला शब्द टाकला, याला पाहुणं मला पाईपी द्याचाल का मला, हे असं पाटण काय भिजणार नाही, मुरमाचं रान आहे, लेवल नाही अजून काय नाही. तर म्हणले माझ्या पाईपी 10-15 देते घेऊन जावं, मला काय लागत नाही त्या. त्यांना मलावडीचं एक दुकान आहे, दुकानदार मुसलमानाचा आहे, त्याला म्हटलं मला ड्रिपच्या पाईपी द्या, म्हणजे आपण त्याच्यापासून काय लागल ते सामान आणतो. तेव्हा ते म्हणले हिरकर पाहुणं तुम्ही बिंदास घेऊन जावा, टप्प्याटप्प्याने पैसे द्या. मी निर्णय घेतला, आता वाटाणा पेरणार, पाऊस पडला की वाटाणा पेरणार आहे. आणि ह्या वावरात दिवाळी झाल्यानंतर आम्ही वाटाणा पेरला, कांदा निघल्यानंतर सगळीच पावसाळी 2.5 महिन्याचा कांदा
निघल्यावर वाटाणा पेरला तर मी आमच्या येळेवाडी गावात कोणाला विचारा आम्ही कटळून गेलो. 75 म्हणजे 15 थैली कमी पडली 100ला. आम्ही दमून गेलो वाटाणा तोडून. फक्त आम्हाला काय हातात राहिलं नाही, फक्त मजुरी भागली, रोजगारी जगली, ह्याच्यात आम्हाला समाधान. खाली 15,000 रुपये राहिले. वाटाणा मोठ्या शेतकऱ्याला जमला नाही इतका. 1 नंबर मेंढपाळाच्या मेंढरा बसवून त्यात वाटाणा. आणि आता बी चालूला पाऊस पडला नाही 1 नंबरला वाटाणा आणणार ह्या वावरात. ह्यात हा सांगू शकत, पण वरल्या पट्टीत 1 नंबर बघायचं तुम्हाला बाय चान्स बोलवील या वाटाणा कसा आणलाय ते. एवढं सगळं करत असताना तुम्हाला सरकारकडून कुठली मदत भेटली का? हा, मला काय नाही, जेवारची हिर तेवढी आमच्या मुलाच्या नावावर 2 एकर जमीन केली, तेवढी बी मुलाच्या नावावर मिळलेली आहे. आम्हाला 1 5 पैशाचं सरकारची मदत नाही, आम्हाला जमीन नाही. जमीन आई वडिलाच्या आमच्या अनिवारीत 10-15-20 नाव आहे ती चुलते. आमच्या अनिवारी फुटली नाही. ते का चुलताय 5 जण 4 जण चुलतं आणि आमच्या वडिलांसाठी 4. थोरल्या चुलत्याला 9 एकर जमीन आली आणि आमच्या वडिलांना दुसरं 2-5 एकर जमीन आहे. आम्ही 3 भाऊ. 5 एकरात किती जमीन येणार आहे मला माळरान. म्हणून आम्ही आपलं कष्ट करून ही 2 एकर जमीन घेतली. म्हणजे तुमची ही जमीन घेतलेली खरेदी आहे? खरेदी. म्हणजे मेंढराच्या जीवावर? हो, मेंढराजीव. मावशी, तुम्ही काकासोबत राहण्यात राहता, दिवस असो रात्र असो तुम्ही यांच्यासोबत राहता. सुरुवातीला तुम्हाला भीती वाटली का इथं राहण्यात राहायला? नाही भीती वाटत. दोघांनी मिळून कसं काय हे संघर्ष केला? भीती नाही वाटत. ही आपली आमची राज भीमा आहे त्याच्यामुळे नाही काय वाटत. घरापासून तुम्ही एवढं लांब राहता, मग तुम्हाला असं वाटतं का की घराकडे जावं? नाही वाटत. इथं काहीच वाटत नाही घरात जावं म्हणून. इथं गाजा गाजा वाटत. कधी असा मनात विचार आलाय का आता हे सगळं सोडून द्यावं आणि आपलं गावाकडे जाऊन निवांत राहावं? नाही विचार नाही आला. वाटतं हीच व्यवसाय करावा, हे आता बरं वाटतं. बाबा, आता जर बघितलं तर बरीच मुलं शिकून बेरोजगार आहेत, तर तुम्ही आजच्या तरुणांना काय सांगाल? आजच्या तरुणाला सांगण्याचा उद्देश असा आहे, कसं आहे आता काळच बेकार आहे. म्हणजे कसं आहे, संस्कार आई वडिलांचं, एकटा मुलगा असला ज्याच्या घरी चांगला आहे ते बाबू ज्या आई वडिलांचं मुलांना संस्कार देणे चांगलं. उद्योग बाबा लक्ष पोरांनी ठेवणं, बाबा आपला मुलगा काय करतोय काय नाही. आपलं नदर्श आलं तर आपल्या मुलाला काहीतरी बिझनेस टाकून देणे. आता शेतीत ना तर काय बी करणे, पण आता नोकरीचं लय अवघड आहे. आता स्वतःच्या मुलाला माझं 15 ग्रॅज्युएशन झालंय, मुलगी सायन्स साईडने, मुलगी माझ्या कल्याणच झाले, मुलगा ग्रॅज्युएशन झाले. संगतीने लय 1 नंबर हुशार होता. टवार पोरांच्या नादाला लागून परत आम्ही डोक्यात घेतलं. मग दहिवडीला कत्रे म्हणून गॅरेज आहे, तिथं मुलगा ठेवला. रोज त्याला शिव्या 6 ते 6 वर्ष मी त्या पोरासाठी झटत होतो त्याला. म्हणजे टवार पोराच्या नादाने येड्यागत करायचा. मग दबून त्याला गॅरेजला टाकून आता स्वतःच्या पायावर रोजचा 2-3 हजार रुपये कमवू शकतो. म्हणजे डिझल्ट माझं दुकान आहे. त्यामुळं आताच्या पोरांचं काय खरं नाही, आई वडिलांना संस्कार लागतात. आपल्या मुला लक्ष ठेवणे, असं मोकळं मुलगा सोडणं एवढं सोपं नाही. आपण डोळ्याने बघतोय रोज पिचाप ते मागायत्या. काहीतरी व्यवसाय करणे, नंतर अभ्यास करून पोराला रंग लावणे. बाबा, शेती आणि पशुपालनात तुम्हाला काय वाटतं, करिअर आहे का पोरांचं? करिअर म्हणजे शेती आणि पशुपालन व्यवसायात म्हणजे आता प्रत्येकच पोराला नोकरी मिळते असं नाही. तर मग त्यांनी या व्यवसायाकडे वळलं पाहिजे का? त्यांनी शेती केली पाहिजे का? मेंढी पालन, शेळी पालन केले पाहिजे? ऐकून घ्या, तुम्हाला सांगतो. आताच्या पोरांना आताच्या माझं की म्हणणं बरोबर आहे, शेती व्यवसाय नाही, नोकरी नाही, शेती करावी, काहीतरी व्यवसाय करावा, बंदिस्ती करावी. बंदिस्ती करणं एवढं सोपं नाही. ही मेंढपाळाचं आम्ही डोळ्याने बघतो, कुणी बी करील, पण त्याचं व्यवस्था झाली तर करावं, ना तर करू नाही. ती लॉस मध्ये जातो माणूस. ही मेंढपाळाचा धंदा आहे की नाही, बंदिस्ती केलं तर जाती स्वतः लक्ष घालणं, कुठल्या आजारी पडलं कुठलं काय नाही तर कोणाचं काम नाही. ते मोठ्या लोकांना तर करू नाही. ते कसं आहे, नुसतं गड्यावारी आणि याच्यावर काय परवडत नाही. रोज मरलं द्याच टाकून मग त्याला येळेला औषध काय झालंय लक्ष, स्वतःचं मालकाचं लक्ष असतं तसं
गड्यावर लक्ष नसतं, स्वतः धंदा केला तर व्यवस्थित करावा. आणि आताच्या पोरांना आवड नाही आहे मेंढपाळाची, मेंढराची आवड नाही आताच्या मुलांना. आता माझ्या मुलाला स्वतःच्या गुराची आवड नाही, बकऱ्यांची आवड नाही. त्याला एकच धंदा म्हणजे ते आम्ही नशिबान ते एक ते शिकलं, नाही तर त्याला रोजगार होऊ शकत नव्हता. लय गडी आमचा आहे नी साधा गडी. तुमचं आता पुढचं स्वप्न काय आहे? स्वप्न एकच माझा मुलगा साधा आहे, म्हणजे नॉलेज आहे तसा हुशार आहे, लय नॉलेज आहे. पण सांगून सांगून एकच आपल्याला स्वप्न आहे. नातूला, मला एक नातू आहे, 2 नाती आहेत, लेकीला 2 मुली आहेत आणि मुलाला 1 मुलगा आहे. एकच स्वप्न आहे नातू 1 नंबर हुशार आहे. म्हणजे आताची 2 वर्ष झाली ती इतका जी हुशार आहे, एवढंच आहे. त्याला बोला येत नाही, अगासाचं हाणत असं खुणावल्यानंतर एकच स्वप्न आहे नातूला शाळा भरपूर शिकवायची आणि शिकणार. आणि माझ्या डोळ्यात एकदा त्याला नोकरी तर लावणार, नाहीतर बिझनेस तर करून देणार त्याला, पण असं वायपट फिरून देणार नाही. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण दिवस कुठला होता? लहानपणी म्हणजे आम्हाला म्हणजे आमचं लहानपणाचा आयुष्यातला दिवस लय कठीण आम्हाला. कसं आम्ही रोज लोकांच्या दारात जायचो, 5 बनीत पडल्या आम्ही 3 जणी. बाबा आमचे वडील, आमच्या पाहुण्याची 100 बकरी अर्धलीन होती. ती काय लोकांची किती केलं तरी आम्ही तिकडं लांब जायची, साताराच्या तिकडं बकराम आई वडील. तेव्हा आम्ही लय लहान लहान पोरं सगळी. त्या काळात आमचं लय आयुष्यातलं आता सुखी आहे मी, म्हणजे इतकं जे सुखी आहे की नाही बोलायचं का. म्हणजे आम्ही कष्ट करून कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय नाही. लहानपणाचा आयुष्यातलं लय कष्ट आम्हाला, म्हणजे हाल काढला आम्ही. पण आता जे तुमचं जे दिवस चांगलं आलं ते फक्त तुमच्या शेतीच्या जोरावर आणि मेंढीच्या जोरावर आले? नाही, शेतीच्या जोरावर नाही. ह्या लक्ष्मीच्या सोनं आहे माझं. म्हणजे तुम्ही मेंढराबद्दल बोलताय? हो, मी शेतीत मला, शेतीने बी मला आता साथ दिली. ह्या मेंढराने शेती घेऊन दिली आणि शेतीने बी मला पहिल्या टाटला ही शेती तयार केलं वरलं वावर की 1 लाख रुपये झालं कांद्याच. किती? 1 शेतीने मला साथ दिली. पण या लक्ष्मीच्या जेव्हा शेती मिळली, शेतीने मला चांगलं केलं. बिझनेस काही 4-5 गुरं लहानाची मोठी करून आपण व्यवसाय म्हणून आपल्याला सांगायचं म्हणलं, आता तुमच्या सोबत हे असतात, ह्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ह्यांनी, आजींनी तुम्हाला कशी काय इथपर्यंत साथ दिली? तिने अशी साथ दिली, वाऱ्या कावरात लहान लहान मुलं आमची आई म्हणजे स्वतःची आई पेजी तुटली की माझ्या वडिलांनी मला 1 केस दिला नाही. स्वतःच्या तुम्ही आहे परपंच करून थोरल्या भावाला आणि बारक्या भावाला, बारका भाऊ शिकलाय भरपूर, ते मुंबई पुणे कुठं ITI झाला, सगळं झालं. थोरल्या भावाला म्हणजे वडिलाचं माझं काय जमत नव्हतं, म्हणजे काय असेल ते. मग त्या काळात वडिलांनी थोरल्या भावाला पैसे पाणी, त्याचे शेरड्या मेंढर राख, गुरं राख, बारक्या भावाला मेंढराचं पैसे दिलं. माझ्या आपलं इकलेलं 4 रुपये झालं बारक्या भावाला द्यायचं. पण आई वडिलाच्या आपण फक्त 10 गुंठ जमीन आई वडिलांनी दिली मला. किती? बागायत म्हणजे आपली खायापुरती. त्याच्यावर ती दोघं ही झाली. मी आपलं स्वतःच्या हिमती एवढं केलेलं आहे. 2 एकर खरेदी घेतली, घर बांधलं, परत दोन्ही मुलांचे शिक्षण केले, लग्न हायपाय केले. दोन्ही मोठ्या लोकांना जमलं ना आमच्या गावातल्या, त्यांच्यापेक्षा मी लगीन भारी केलं. म्हणजे त्या काळात मागल्या 10-15 वर्ष माझ्या परिस्थितीने. आतापर्यंत तुम्ही मेंढी पालनातनं किती रुपये कमावलं, किंवा महिन्याला तुम्ही जे मग सांगितलं की तुम्ही लाखो रुपये मेंढरापासून कमवलं, तर काय सांगाल तुम्ही? मेंढपाळाचं कसं आहे, मेंढरापासून महिन्यावर नसतं ते 3-3.5 काय म्हणजे साधे राखणी माने हे असते ना, म्हणजे झोपा नसणार 4 महिन्यात विकते ते. पण आपण सरासरी 3 महिन्यात 2.5 बी राहून द्या, 3 महिन्यात कमीत कमी आपण 50 बकऱ्यात 4 ते 5 लाख 4 लाख रुपये आपण कमवू शकतो. नाही कमवू शकतो की, पण तुम्ही किती कमवता? स्वतःच की मी यंदा 4 लाख कमावलं. कोकणात यंदा गावाला राहिलो. गावाला किती 1 महिना जोरे काढायला लागले, घर सोडून दिलं. यंदा कोकणापेक्षा मला इथं चांगलं झालं. माझ्या मेंढपाळाला मेंढी माऊलीला खायला भरपूर चारा भेटला. अजून मला
जाणवत नाही माझ्या मेंढराला खायला कमी नाही. तेव्हा ते येळेवाडीत म्या 1,500 पिशवी कांद्याची वाहिली आहे. ते माझे 5 टायल्या पात आहे. 2 टायल्या इगूनच यायला आणलं तर लिंबवरनं सातारवरनं 2 टायल्या मेंढपाळा माझ्या मेंढ्याला खायला कमी नाही. लक्ष्मीने मला भरपूर 4 लाख रुपये यंदा इथं उत्पन्न दिले. फक्त बाहेर गेल्यावर कसं असतं पदर मोड नसतं. शेतकरी आपले तुमच्या जर रानात बकरी बसले की तुम्ही पोटाला आपला आरशेडी खाण पाहिले धान्य देता आपलं. इथं कसं पदर आलं घरचं. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, पण जो माणूस जमिनीवर प्रेम करतो तो कधीच हरत नाही. एका साध्या मेंढपाळाची ही गोष्ट अनेकांना प्रेरणा देणारी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.